वेलकम टू माय ब्लॉग चॅनल. आधी सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आज आपल्या घरी येणार आहे भैरी देव येणार आहे आणि ते कशा प्रकारे येतात आणि कसे येतात ते तुम्ही बघा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि शिमगा चालू झालेला आहे आपला. 2 महिने म्हणजे यूट्यूबला आपला ब्लॉग पडलेला नव्हता आणि आज आपला हा म्हणजे एवढ्या खूप दिवसातून मोठा ब्लॉग येणार आहे. आणि आज संध्याकाळपर्यंत कुठच्या पालख्या येणार आहेत, कुठल्या येणार आहेत ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि तसेच लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि मजा घ्या आणि व्हिडिओचे. आणि शिमग्याचे मी टाकणार होतो खूप, म्हणजे पालखीचे टाकणार होतो, पण काय झालं आपल्या आधीच्या ह्याच्यात ब्लॉगमध्ये आहेतच, म्हणून हा असा खास असल्यामुळे आपण हा व्हिडिओ केलेला आहे. आणि शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता जाऊया भैरी देवाला आणायला आणि मजा घ्या व्हिडिओची. बाय बाय. त्याला म्हणून तिकडे ठेवली. घाबरला असेल नाही. बरीचशे माणसाचा आवाज ऐकला ना काय बरे आहो ना. हो बस चालले तुमच्या आशीर्वादाने. हो हे मस्त करून घेतलं ना आता खालती. पूर्वीचा पराजी मस्त झालं. गादी मस्त बनवून घेतली तुम्ही. परत कसं हालायचं ना. आणि तो वजन परत त्याच्या तांदूळ परत काढले ना. तांदूळ काढले तर मग हालायचं परत. तर गाईस तुम्ही पाहू शकता लहान मुलं देव फिरवत आहेत. आणि आपला देव हा देवाऱ्यातून उठून आपल्या लहान मुलांसोबत फिरत आहे. पाहू शकता. आम्ही सर्व आता आवरून बिवरून बसलेलो आहे. आणि आता संध्याकाळी पालखी येणार आहे, ती तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि ती पण एन्जॉय करा, कारण हा येते भैरी देव परातीत पहिला यायचा. आता त्यांना पाठबीट केलेलं आहे. खूप मजा आली फिरताना, तुम्ही पाहिलंच असेल. आणि आता जी पालखी संध्याकाळी येणार आहे ती पण बघा. खूप मजा घ्या ब्लॉगला आणि लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. आणि आपलं किती नशीबवान आपण आहोत. आपल्या कोकणात देव त्यांच्या देवळातून उठून आपल्या घरी येतो दर्शनाला तेव्हा. आणि घ्या आशीर्वाद घ्या, पाया पडा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संध्याकाळी भेटू, तर दाखवतो व्हिडिओ. खूप पालखीचे व्हिडिओ टाकणार आहे मी, त्या बघा सगळ्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्व पालख्या दिसतील तुम्हाला. आणि आधीचा पण ब्लॉग आहेत ते पाहिलेत तरी मजा येईल तुम्हाला. काहीच
आता म्हणजे भैरी देवाचं तुम्ही पाहिलंच असेल कसं रथात आलेलं आणि म्हणजे परत येत तसंच देवी आलेली आहे. खूप धावपळ होते आणि लगेच कपडे बिपडे घालून आता जात आहेत देवीला आणायला. ते दाखवतो कशी असते ती. चला माझी आहे का तिथं? हो हो पदर सांभाळ घे तिकडे.
माझ्या आयशी का खेरडी तुला हात भेटीचा नारळ ठेवलेला बाय माझ्या आयशी तुमची भेट झालेली आहे भेटीला एकमेकीला भेटलेल्या बाय माझ्या आयशी जरी असलं बाय खाली दाबून धरची सर्व केल्यानं भयानं सुखाची सांभाळची आणि ते आनंदात ठेवची बाळ उभा केली अर्ज माझ्या दंगा आपटीचा वैरी वायचंडी गावात तुझ्या गाठी भेटीसाठी या ठिकाणी थांबलेला आहे पिढा तिकडच्या तिकडे फुकून घालवशी गावातल्या लेकरांना सुखाची सांभाळशी तिथे मंडळी मुंबई या ठिकाणी धंद्यानिमित्त असतात त्यांच्या सादर पाठीशी उभी राहशील वर्षाला 2 पैसे मिळून देशील पीक पाणी धंदा व्यवस्थितरित्या करून देशील आणि सर्व गाव लोकांना सुखाची सांभाळशील आणि जे काय आपली गाठी भेटी झालेली आहे ते मान्य करून घेशील आणि दोन्ही देव सुखरूप येतील असा अर्ज करतो. हर हर
तुम्ही पाहिलंच असाल किती भारी आणि मजा आली पालखी दोन्ही. असं वाटलं पण नव्हतं तर आत्ता आपल्या इथं असं होणार आहे. दोन्ही पालखी भेटलेल्या आहेत म्हणजे भेट असते दोन. आणि मजा आली ना इतकी नाचवली मी पहिल्यांदा पालखी आणि इतकी भारी मजा आली. तुम्ही पाहिले असाल एवढा भारी आनंद होतो ना. लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे. लाईक आणि कमेंट सबस्क्राईब. मजा आली की नाही पण